एक आमदारांनी त्यांनी हेड ट्रान्सप्लांट केलं होतं, त्याला म्हटले त्याला बोलव, त्यांनी बोलवलं आणि सांगितलं कुठे केलं, ते म्हटलं मी दुबईला केलं. मी म्हटलं दादा तुम्ही काय करत नाही, केस असले तरी मी देखला आहे का नाही, आणि खरोखर ते बघायचं मी ज्यावेळी होता फोटो मला वाटतं ती परमेश्वर दिसत लागली, मी त्यांच्या आत्म्याला शांती करावी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अनेक दिवंगत नेते आहेत, त्यांचा शोकप्रस्ताव मांडलेला आहे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. वास्तविक मुख्यमंत्री महोदय आणि सगळ्याच वक्त्यांनी आमचे नेते अजितदादांच्या सगळ्या जीवनचरित्रावर फार मोठा प्रकाश टाकलेला आहे. आणि मी जर स्वतः आणि त्यांचे संबंध बोलायला होते मला बोलताच येणार नाही, म्हणून त्यांची पहिली वैशिष्ट्ये मी थोडी सांगून मग मी त्यांच्या आणि माझ्या व्यक्तिगत जीवनावर येणार आहे. आता याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला की सकाळी बरोबर 10 वाजता ते कोणत्याही परिस्थितीत सभागृहात येणार, सभागृहात आल्यावर ते अध्यक्षाची भेट घेणार आणि बरोबर 11च्या ठोक्याला ते येऊन बसणार. दुपारी जेवणासाठीच तेवढे जाणार. सातत्याने सगळ्या सभागृहात आमदारांच्याकडे लक्ष ठेवणार. मंत्र्यांचा जर लिंक करायचं असेल तर कुणाचा नंबर आहे, कुणाची आज काही चर्चा आहे, असं सातत्याने, आणि त्याला सांगणार तुझा आत्ता आहे, तुझा आत्ता आहे, आणि अतिशय हजरजबाबीपणा. आणि म्हणजे मला गुलाबराव पाटील मला की एक हेडमास्टर म्हणूनच ते या सभागृहात काम करत होते. अतिशय वक्तशीरपणा. कुठलीही मिटिंग लावली, देवगिरीवर लावो, मंत्रालयात लावा, कधी लावो, अर्धा तास त्यांचा फोन कार्यालयात तो घनघणणार, वेळेवर सगळ्यांना उपस्थित राहावं लागणार. अतिशय शिस्तीचा, कडक शिस्तीचा असा नेता आमचा आला. त्यांना अतिशय टापटीप आवडायची. स्वतः ते व्यवस्थित राहायचे, दुसऱ्याची सुद्धा टापटीप नसेल तर तोंडावर ते सांगायचे, जे पोटात असेल तेच तोंडावर त्याला. रोखठोक. मला खरोखर आश्चर्य वाटते की इतका रोखठोक आणि जे सत्य असेल तो बोलणारा, आणि पूर्णपणानं 8 वेळेला आपल्या बारामती मतदारसंघामध्ये 1,00,000-1.5 लाखाच्या वर निवडून येणारा असा व्यक्ती असू शकतो. आपल्याला माहिती आहे की निवडणुका जिंकण्यासाठी कसं गोड बोलतो, काय काय करतो, पण तो अजितदादांचं तसं नव्हतं. जे योग्य काम असेल ते चटकन होणार. अधिकारावर प्रचंड वचक, प्रशासनावर प्रचंड वचक, आणि जर त्याचं काम जर योग्य असेल तर गट, पार्टी, पक्ष, जात काही बघायचं नाही. ते काम लवकर ताबडतोब कसं होईल यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करायचे. ते आणि मी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एका वेळेला ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आले, मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आलो, आणि तेव्हापासून माझे त्यांचे संबंध आले. साखर कारखानदारी आणि बँक यामध्ये त्यांची काही मतं होती, आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये साखर कारखानदारी कशी तोट्यात आहे, दरवर्षी FRP कशी वाढते, कोजनचे दर कसे कमी येत आहेत, इथेनॉलला कसं सरकार आता त्या इलेक्ट्रिक वाहनामुळं किंवा ह्याच्यामुळं ते इथेनॉल घेत नाही, याचे अनेक प्रश्न ते सातत्यानं मला सांगायचे. आणि म्हणून एकदा ते अमित शाह साहेबांना भेटून आले, नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधानांना भेटले. साखरेची MSP वाढत नाही, इथेनॉल घेतलं जात नाही, ह्याच्यात सातत्यानं त्यांचे प्रश्न असायचे. आता बँकिंग रेग्युलेटरी ॲक्टमध्ये 10 वर्ष बँकेच्या संचालकाला राहता येता नाही, तर ते म्हणाले होते की जिल्हा परिषद निवडून झाल्या की आपण अमित भाईला भेटून येऊन हे आपण सांगू की जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा कोणत्याही बँका एखादा संचालक चुकीचं करत असेल तर कायद्यानं कारवाई करा. परंतु एकेकाकडं लोक आहेत म्हणून लोक ठेवी ठेवतात, हा सुद्धा प्रश्न त्याच्यासमोर मांडला पाहिजे, ही भूमिका ते सातत्याने मांडायचे. कोल्हापूरवर त्यांचं फार मोठं प्रेम होतं. बारामतीचं साहजिकच होतं. कुठलीही चांगली गोष्ट ती बारामतीत आलीच पाहिजे आणि चांगली केली पाहिजे, ते त्याचा उल्लेख प्रभूसाहेबांनी केला. सातत्याने ते जागरूक राहायचे. आणि बारामती शहर जर तुम्ही बघितलं असाल, ज्या दिवशी 28 तारखेला सकाळी एका मला मित्राचा फोन आला की कळालं काय, मी म्हटलं काय झालं, तर दादांचा आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या घाईत होतो की अपघात झाला विमानाचा आणि तुम्ही ताबडतोब TV लावा. मी TV लावला आणि अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा जखमी अवस्थेत, नंतर जी दुःखद वाईट आम्हाला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की स्वप्नात वाटलं नव्हतं की आमच्या नेत्याची अशी बातमी आम्हाला समजेल आणि अशा अवस्थेत ते समजेल. ते काळानंतर आम्ही ताबडतोबीनं बारामती गाठली आणि 2 दिवस बारामतीत आम्ही कधी झोपलो नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्र
मला वाटतं 2 दिवस टी व्ही समोर बसून होता आणि माझ्या नेत्याचा घेत होता की इतके जवळचे संबंध माझे. 1999 साली मी निवडून आलो. 2 महिन्यात मला त्यांनी मंत्री केलं. 2-3 महिन्यात. त्या 2 मंत्री होते जिल्ह्याच्या आमच्या, बाबासाहेब कुपेकर आणि दिग्विजय खानविलकर. मला तिसरा मंत्री केला. 9 वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. दादा म्हणायचे की माझी शपथ झाली की साहेब तुमची शपथ होणारच. 9 वेळा, 6 वेळा मी निवडून आलो. 1999 साली पर्यंतपासून 9 वेळा मी मंत्री झालो. यावेळा ते मला सोडून गेले. मी त्यांच्या मुठ्यात मला शांती अर्पण करतो. आणि त्याला दिष्ट लागली. ते अतिशय कपडे बिपडे अशी व्यवस्थित वापरायचे. तुम्हाला माहिती असेल की विधानसभेमध्ये नागपूरला अधिवेशन असलं की जोधपुरी कोट वेगवेगळे रोज घालायचे. इथं हिवाळी अधिवेशन असलं की रोज जॅकेट नवीन आणि उन्हाळ्याच्या वेळेला फक्त पांढरा झब्बा, असे 3 विधानसभेचे त्यांचे ड्रेस असायचे. रोज ते कपडे बदलून व्यवस्थित यायचे. टापटीप असायची, गॉगल घालायचे. 26 जानेवारीचा फोटो बघा, अध्यक्ष महोदय, झेंडावंदन झालेलं होतं प्रजासत्ताक दिनाचं आणि त्यांनी सॅल्यूट मारलेला आहे. आणि ते केस त्यांना कमी आली की एक दिवस एक आमदारांनी त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं. त्याला म्हटले त्याला बोलव. त्यांनी बोलवलं आणि सांगितलं कुठे केलं? ते म्हटलं मी दुबईला केलं. मी म्हटलं दादा तुम्ही काय करत नाही? केस असले तरी मी देखणं आहे का नाही? आणि खरोखर ते बघा 26 जानेवारीचा फोटो, मला वाटतं ती परमेश्वर दिसत लागली. मी त्यांच्या आत्म्याला शांती करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.